होणार पैशांचं वितरण, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 25 जानेवारी 2026 सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. नवीन यादी आलेली आहे 18 जिल्ह्यांची आणि आता याच यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे पडायला सुरुवात जी आहे ती होणार आहे. चला तर त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेणार आहोत. सोबतच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार आणि राहिलेले पैसे कशामुळे पडले नव्हते याच्याविषयीची आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीच्या नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी नवीन पात्र महिलांची नवीन लाभार्थी यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर आपण या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचं नावं आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची नावं आहेत आणि कशा पद्धतीने आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर मेसेज पडणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत असे मेसेज तुम्हाला पडायला सुरुवात होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे कधी येतील, कशा पद्धतीने येतील याची वाट बघत होत्या. नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला आणि जानेवारी महिनासुद्धा संपत आलेला आहे, परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1 रुपया देखील जमा झालेला नाही. याचं दुःख लाडक्या बहिणींना नक्कीच होतं, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण की आता उशीर नाही, आता होणार तर फक्त पैसेच वाटप होणार. अशा पद्धतीचे आदेश बहिणींच्या लाडक्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत आणि त्याच्यानुसारच पैशांचं वितरणसुद्धा होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज महत्त्वपूर्ण निर्णय काय झालेला आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे नवीन GR सुद्धा आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पैसे वितरण करण्याचा. काही महत्त्वाच्या सूचना देखील लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची अपडेट आपण म्हणू शकतो आज 4,500 रुपये जमा होणार. त्याच्याविषयीची अतिशय गुड न्यूज आपल्याकडे आलेली आहे. ते म्हणजे पैसे आले नसतील तर तुम्हाला काळजी करायची नाही, कारण की आज जी यादी आलेली आहे 3 याद्या आलेल्या आहेत, एकूण 36 जिल्ह्यांच्या 3 याद्या आलेल्या आहेत आणि या 3 याद्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. मग तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का ते जाणून तर तुम्हाला भेटणार आहेच, त्याच्यासोबतच काही तुम्हाला बोनससुद्धा मिळणार आहे. तो बोनस नेमकं काय असेल ते देखील जाणून घेणे नक्कीच इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघू शकता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1,500 रुपये जमा झाले होते, परंतु जानेवारीचे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले नव्हते. तर काही लाडक्या बहिणींना 3 महिने झालं 1 रुपया देखील जमा झाला नाही. मग या पैशांचं झालं काय नेमकं किंवा कशा पद्धतीने पैसे जमा होणार तर त्याच्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून पात्र लाडक्या जेवढ्या बहिणी आहेत तेवढ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. मिळालेल्या अपडेटनुसार आत्ता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे वितरण करण्यास थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व असं देखील मुख्यमंत्री म्हटलेले आहेत आणि त्याच्यानुसारच थोडा उशीर झाला जरी असेल तरी आजपासून पैशांचं वितरणाची वाटपची सुरुवात आम्ही करत आहोत अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्याच आदेशानुसार पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. चल तर जाणून घेऊया कोणते ते जिल्हे असतील व बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय नेमकं कोणते झालेले आहेत आणि कोणत्या निर्णयाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे काय तर तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट करायचं आहे लगेच, आणि कारण की आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांच्या पैशांचं वितरण सोहळा कशा पद्धतीने पार पडणार आहे त्याची यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोत. तर बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि याच वेळापत्रकाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या वेळापत्रकामध्ये आता बदल होणार नाही. फायनल अंतिम वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजना 70,000 कोटी रुपयांची उधळण आता नक्कीच होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. चला तर त्याच्याविषयी जाणून घेऊया नेमकं हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलेले आहेत आणि ही अंतिम यादी कशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे त्याच्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. कारण की आजपासून अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या. हप्ते येत नव्हते, पैसे पडत नव्हते, पैशांची तर गरज होती. तर परंतु आता तसं काळजी करण्याची गरज राहिलेली नाही, कारण की जी यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत त्या यादीच्या अनुक्रमानुसारच पैशांचं वितरण होणार आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राबविणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांचं असेल किंवा बँकांची यादी असेल तर ती
यादी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांच्या पैशांचं महावाटप जे असणार आहे ते होणार आहे. मकर संक्रांती सणानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींना बोनस मिळाला नव्हता, परंतु आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणीची मकर संक्रांती साजरा होणार आहे, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता सर्वात पहिला टप्पा असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. यामध्ये राज्यातील मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या दोनही विभागामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने सुरुवात होणार आहे आणि अंतिम वितरण असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. तर हे 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने याचं वितरण होणार आहे. त्याच्या 36 जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला देणार आहोतच. त्याच्या अगोदर ही ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला देत आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून पैसे वाटपचा कार्यक्रम जो आहे तो सुरुवात झालेला आहे. दरमहा 1,500 प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 3 महिन्याचे जे ते जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी अतिशय बेस्ट बोनस देखील लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या संदर्भात नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेल्या आहे. ती यादी आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. त्याच्या अगोदर तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव कमेंट करायचं आहे, कारण की आज जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही कमेंट करू शकता, कारण की आज पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः पैशांचं वितरण जे आहे ते करत आहे. त्यांनी डायरेक्ट आता DBTचं बटन दाबलेलं आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुरुवात जी आहे ती अखेर झालेली आहे. आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन प्रेस मीटिंग देखील घेतलेली आहे आणि या प्रेस मीटिंगमध्ये जी यादी त्यांनी दिलेली आहे तीच यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत किंवा दाखवणार आहोत. त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तुम्ही बघू शकता पत्रकारांकडे त्यांनी नवीन यादी जी आहे ती दिलेली आहे. या यादीच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. सर्व पूर्ण डिटेल अपडेट आपल्याकडे आलेली आहे, कारण की भरपूर दिवसापासून पैसे काही पडले नव्हते, परंतु आता त्याच्या अंतर्गत त्यांनी डायरेक्ट पाठवण्यास सुरुवात जी आहे ती केलेली आहे आणि यामुळेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते आज जमा होणार आहेत. त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट पुढे जाणून घेऊयाच. तुमच्या खात्यामध्ये 3 टप्प्याचे पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. पहिला टप्पा जे पैसे जे राहिले होते म्हणजे नोव्हेंबरचे पैसे असतील आणि दुसरा टप्पा जो डिसेंबरचा हप्ता असतील आणि तिसरा टप्पा म्हणजे संक्रांतीचा जानेवारीचा हप्ता असेल. तर हे 3ही हप्ते पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3ही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित पद्धतीने जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यानुसारच पैसे देखील वितरण होणार आहे. हे बघा 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 म्हणजे 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत. त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे, मी आत्ताच भरपूर जेवढ्या बँका असतील किंवा सर्व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील आणि DBT संघ असेल, तर या सर्वांना आत्ताच आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश असे दिलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे तातडीने महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे. जी मी 18 जिल्ह्यांची यादी देणार आहे त्या यादीनुसारच पैशांचं वितरण झालं पाहिजे, असं पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आणि सोबतच DBT संघ असेल, म्हणजे ज्या DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते येत असतात, त्यांना देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत. कुठल्याही बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास अजिबात उशीर झाला नाही पाहिजे, असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आता बघू शकता आपण मुख्यमंत्र्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे, मग ती यादी असेल महत्त्वाची यादी नक्कीच ठरणार आहे, कारण की जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो ती, आणि जिल्ह्यांच्या याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असतात. ही यादी त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे दिलेली आहे, कारण की भरपूर लाडक्या बहिणी KYCमध्ये बाहेर निघल्या होत्या, त्यामुळे गोंधळ उडाला होता. पैसे कधी येतील, कशा पद्धतीने पाठवण्यात येतील, तर त्याच्या संदर्भात त्यांनी नवीन लाभार्थ्यांची यादी जी ती जाहीर केलेली आहे आणि आता याच नवीन लाभार्थ्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार आहे. चला तर आता आपण ती यादी बघूया. ते कारण की ते यादीमध्येच महिलांनी जे जिल्हे सांगितलेले आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैशांचं वितरण होणार ते त्यांनी सांगितलेलं आहे, ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटपाची सुरुवात जी ती कोणत्या जिल्ह्यांपासून होणार, कोणते शेवटी जिल्हे असणार, कोणते प्रथम जिल्हे असणार, ते आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना लगेच लाईक करून ठेवा, कारण की आता
आज आपण बघूया तर आज संध्याकाळपासून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सर्वात प्रथम वितरणाची सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे. सर्वात प्रथम हे दोन जिल्हे झाले. हे दोन जिल्हे झाले की पुढील दोन जिल्हे असणार आहेत सातारा आणि सांगली. या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर पुढील दोन जिल्हे असणार आहेत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. या दोन जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढील दोन जिल्हे असणार आहेत धाराशिव आणि लातूर. या दोन जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असतील नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर होणार आहे अमरावती आणि अकोला या ठिकाणी वितरण. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे आणि पालघर या ठिकाणी वितरण. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत नांदेड आणि बीड. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत परभणी आणि हिंगोली. त्याच्यानंतर असणार आहेत पुणे आणि रत्नागिरी. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना. त्याच्यानंतर असणार आहे सोलापूर आणि कोल्हापूर सोबतच. त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा वाशिम. त्याच्यानंतर शेवटी असणार आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि खाली वाशिम बघितलं तर वाशिम देखील आणि नंतर नागपूर असणार आहे. तर या सिक्वेन्स वाईज पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून होणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे जमा होण्यास सुरुवात जी आहे ती बँकेच्या यादीनुसार होणार आहे. म्हणजे जी बँकेची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर आता बँकेची यादी देखील आपण जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण म्हणजे पहिली यादी आलेली आहे बँकांची ती म्हणजे सर्व शासकीय किंवा सरकारी बँकांमध्ये सर्वात पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये समावेश असणार आहे इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या दिवशी, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर कॅनरा बँक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. दुसरी यादी म्हणजे दुसऱ्या प्रमुख शासकीय बँकेमध्ये त्यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे इतर पेमेंट्स बँका जसे की तुमची पोस्ट पेमेंट बँक झाली किंवा AU स्मॉल फायनान्स बँक झाली किंवा इतर बँका झाली. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. आणि जी आपण यादी तुम्हाला 17 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे अनुक्रमे आपण जी यादी दिलेली आहे त्याच अनुक्रमाने तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी 18 जिल्ह्यांची यादी एकूण जाहीर केलेली आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील 3,000 रुपये जमा झाले की नाही ते धडाधड खाली कमेंट करून मला समजलं पाहिजे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाहीत आणि आता आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार ती यादी अपडेट तर तुम्हाला आपण दिलेली आहेच. परंतु याच्यानंतरही भरपूर अशा छान अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात, येणार आहेतच. तोपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही, कारण की नवीन अपडेट येता क्षणी तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. चला तर आता व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.